चांदूर रेल्वे शहरासह संपूर्ण तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी. शहरातील अनेक वार्डात पाणी. पात्रीकर कॉलनी, महारुद्र, महालक्ष्मी, नेहा, पवन नगरमध्ये पाणीच पाणी. चांदूर रेल्वे शहरासह संपूर्ण तालुक्यात आज सकाळपासून वेगवान पावसाने रुद्ररूप धारण करून जणू जलप्रलयच घडवून आणल्याचे चित्र पाहावयास मिळाले. चांदूर रेल्वे शहरातील अनेक लोकवस्त्यामध्ये घराघरामध्ये पाणी घुसल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याचेही वृत्त समजले. महारुद्र नगर, महालक्ष्मी नगर, नेहा कॉलनी, पवन नगर, पत्रिकार कॉलनीमधील रहिवासी मुकिंदा सावंत आणि टावरी यांचे संपूर्ण घरामध्ये पाणी घुसून नुकसान झाले आहे. सततच्या पावसाने नागरिकांचे झालेल्या नुकसानाबाबत तहसील कार्यालयाशी संपर्क केला असता तात्काळ तलाठी व मंडळ अधिकारी चव्हाण आणि निलेश स्फुल या घरांची पाहणी करून पंचनामा केला. नगर परिषदेचे मुख्याधिकारी विकास खंडारे यांच्याशी अनेक वस्त्यात साचलेल्या पाण्याला मोकळी वाट करून देण्यासाठी तात्काळ जेसीबी उपलब्ध करून देण्यात आला. चांदूर रेल्वेवरून जाणारा नांदगाव खंडेश्वर मार्ग वरील रेल्वे पुलाजवळील नाल्याला मोठ्या प्रमाणात जलप्रवाह वाहत असल्याने वाहतुकीचा मार्ग बंद झाला आहे. तसेच मांजरखेड जाणारा मार्ग देखील नदीला जलप्रवाह वाहत असल्याने बंद झाला आहे. तर मांजरखेड मंदिरातही पाणी जमा झाले. या सर्व विषयांवर सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता खरेया यांच्याशी याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते पप्पू भालेराव यांनी दिली आहे. सकाळपासून सततच्या या पावसामुळे महारुद्र नगर, पात्रिकार कॉलनी, खडकपुरा, शेंद्रीपुरा, डांगरीपुरा, नेहा कॉलनी, पवन नगर अशा अनेक लोकवस्तीत असणाऱ्या नागरिकांच्या समस्या वाढत आहे. अशातच शहरातील नागरिकांच्या अशा संकटकाळामध्ये मदतीकरिता चांदूर रेल्वे भाजप कार्यकर्ते मदत करण्याकरिता तत्पर असल्याचे भाजप शहर अध्यक्ष नंदा वाधवानी यांनी सूचित केले आहे. सामाजिक कार्यकर्ते पप्पू भालेराव, बच्चू वानरे, अजय हजारे, प्रवीणा देशमुख, विजय मिसाळ अशा कार्यकर्त्यांना मदतीकरिता संपर्क साधण्याचे देखील आवाहन केले आहे.